वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. परवा आपण 16वा अध्याय अ, दुसऱ्या श्लोकाकडे आलेलो आपण. पहिला श्लोक झाला होता अहिंसेचा खरा अर्थ आपण पाहिला होता दुसऱ्या श्लोकाचा. अ, आणि त्यात आपण हे पाहिलं की कोणालाही काया वाचा मनाने कोणाचाही द्रोह न करणे ही अहिंसा झाली. पण अर्थातच धर्माप्रमाणे जर क्षत्रियाला जे कर्म सांगितलेलं आहे, देशाची रक्षा, आपल्या लोकांची रक्षा, त्याच्याकरता युद्धात जर हिंसा झाली तर त्याचं पाप नाही. तर ती पूर्ण अहिंसाही प्राप्त व्हायला पहिल्यांदा क्षत्रियांचा धर्म असा विलक्षण आहे की वरकरणी दिसणाऱ्या हिंसेतनं ते अहिंसेच्या अ, पर्यंत जाऊ शकतात. कारण तटस्थपणे स्वतःच्या जीवाची काळजी न बाळगता जेव्हा ते अ, ह्या भयंकर कर्म त्यांचं ते करतात आणि युद्धात समोर आपले नातेवाईक असले तरी पण सुद्धा युद्धधर्म म्हणून जेव्हा ते केलं जातं तेव्हा ती मनापासून म्हणजे द्वेष, राग यांनी झालेली हिंसा नसून कर्तव्य कर्म म्हणून म्हणजे डिटॅच म्हणजे त्यापासून अलिप्त राहून झालेली हिंसा ती कोणत्याही अहिंसेपेक्षा कमी नाहीये. आणि दुसरं आपण हेही पाहिलं की जर शंभरांना ची हिंसा करणाऱ्या माणसाला जर राजांनी तसं सोडलं तर ती उलट 100 माणसांची हिंसा त्याच्यावर लागते. त्यामुळे 100 माणसांची हिंसा करणारा जो आहे त्याला शिक्षा म्हणून त्याचा प्राणदंड देणं ही हिंसा धरली जात नाही. पण ज्याला परमात्म प्राप्ती करायची त्याच्यासाठी काया वचा मनाने पूर्ण अहिंसा बाणली गेली पाहिजे. म्हणजे आता कसं काय हे परस्पर विरोधी वाटेल पण धर्माप्रमाणे जेव्हा शास्त्र धर्माप्रमाणे वागताना जेव्हा निष्काम कर्म जर घडायला लागलं तर ती अहिंसाच आहे. मी केलं ही त्याची भावनाच नाहीये. आणि अ, असं जर शुद्ध कर्म झालं, शुद्ध बुद्धी झाली आणि ज्ञान झालं, तर ज्ञान झाल्यावर जसं सोन्याची तलवार आहे किंवा एखाद्या लोखंडाच्या तलवारीला ही रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं एक उदाहरण आहे की लोखंडाच्या तलवारीला जेव्हा परीस लागतो ते सोन्याची होते तेव्हा ती कोणालाही मारण्याच्या उपयोगी राहत नाही. तसं परतत्व स्पर्श जेव्हा होतो परमेश्वराला जो जीव प्राप्त होतो त्याच्याकडनं कोणाची हिंसा होणं शक्यच नाही. त्यामुळे अहिंसा हा दैवी प्रकृतीत गुण सांगितलाय. सत्य सत्य पण आपण बघितलंय. सत्य खरं बोलणं नुसतं असं नाही तर प्रिय आणि अनृत. अनृत म्हणजे खोटं न बोलणं आणि ते प्रिय असलं पाहिजे. का प्रिय असलं पाहिजे? आपण बऱ्याच वेळा बोलतो मी कोणाला घाबरत नाही किंवा मला कोणाला काही वाटलं तर चालेल मी खरं सत्यच बोलतो. ते सत्य होत नाही. याचं कारण असं आहे तत्वाच्या जवळ असलेलं ते सत्व, सात्विकतेच्या जवळ असलेलं ते असं सत्तत्व काय का त्रिकाला बाधित एकच गोष्ट. त्यामुळे सत्य म्हणजे जसं झालं तसंच सांगणं म्हणजे त्याच्या ते जे झालं त्याला बाधा न येऊ देता जसंच्या तसं सांगणं. पण याच्याबरोबर सत्तत्व म्हणजे काय? ते सच्चिदानंद आहे. त्यामुळे एखाद्या जसंच्या तसं सांगितल्यावर कोणी जर दुखवलं जात असेल तर तो जीव सत्तत्वापासनं लांब गेला. कारण सत्तत्व सच्चिदानंद
हे आनंद रूप आहे आणि त्याच्याऐवजी त्याला दुःख दिलं गेलं म्हणजेच ते सतच्या जवळ जाणारं नाही म्हणून तेही सत्य ठरत नाही. त्यामुळे इथे सत्य याचा अर्थ प्रिय आणि अनृत असं दोन्ही मिळून सत्य आहे. अक्रोधः सर्वात मोठा त्याग हा क्रोधाचा त्याग आहे. सर्वात मोठं दान हे क्रोध सोडणं हे आहे. तर क्रोधाचा त्याग म्हणजे आधी भगवंतांनी सांगितलं कामक्रोधाचा वेग आवरणारं योगी आणि सुखी नर आहे. पण ही अवस्था क्रोध न येणं ही त्याच्याही पुढची आहे. क्रोध आला आवरला हेही मोठं लक्षण आहे. हेही सगळ्यांना शक्य नाहीये सर्व काळी. पण त्याच्याही पुढची अवस्था क्रोध आलाच नाही. एकनाथ महाराजांचं उदाहरण देतात. 108 वेळा तो यवन त्यांच्या अंगावर थुंकतो. आणि ह्यांना त्याचे उपकार वाटतायत का का आज तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. क्रोधाचा संबंधच नाही. क्रोध येणार केव्हा जेव्हा दुसरा आपल्या मनाविरुद्ध वागतो किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की आपल्याला क्रोध येतो. पण म्हणजे कामापासून क्रोध भगवंतांनी सांगितलेलंच आहे. कामात क्रोधोभिजायते. कामाची परिपूर्ती नाही झाली तर खूप क्रोध होतो. पण जिथे दुसरा कोणीच नसेल आणि स्वतःशिवाय स्वस्वरूपाशिवाय दुसरा कशाचीच इच्छा नसेल तिथे क्रोध येणार तरी कसा. नाथ महाराजांचा क्रोध यावा याच्यासाठी कितीतरी लोकांनी प्रयत्न केले. एका ब्राह्मणाला तिथे असे पारावर कुचाळक्या करणारी लोक पैठणातली त्यांनी सांगितलं की तुम्ही एकनाथ महाराजांना राग आणून दाखवा आम्ही तुम्हाला अमुक मोहरा देऊ म्हणून. तो ब्राह्मण जातो तिथे आणि नाथ महाराज जेवायला आधी तो काहीतरी चपला घालूनच देवघरात येतो. तर ते हे त्यांचं तरीही स्वागत करतात, पाय धुतात. नंतर जेवायला बसताना नाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा माऊली त्या वाढायला खाली वागतात तर हा त्यांच्या पाठीवर जाऊन बसतो. नाथ महाराज म्हणतात सांभाळा हा तुमचंच लेकरू आहे. ते म्हणते हो हो मला माहिती आहे. याला विश्वंभराला कसं मी सांभाळते तसाच हा. तर सांगायची गोष्ट अशी पती पत्नी दोघेही तिथे क्रोध राहिलेलाच नाहीये. आणि जिथे क्रोध राहिलेलाच नाहीये तिथे परमेश्वर सेवक होऊन राहिलेला आहे. परमेश्वराला दैवी संपत्ती असलेले आपले भक्त जे आहेत त्यांची सेवा करायची इच्छा होते. बळीराजाने आत्मनिवेदन केलंय तिकडे पाऱ्याला वामन स्वतः राहिलेले आहेत. तसं हे आहे की अक्रोध ज्यांना साचला आणि त्याच्यामुळे काय शांती. क्रोधच नाही तर तिथे शांती भंग कशी होणार. इच्छाच नाही तर तिथे शांती भंग कशी होणार. त्यामुळे शांती आहे. आणि अपैशुनम पैशुन म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं किंवा एकाबद्दल दुसऱ्याला वाईट सांगणे. तर अपैशुनम म्हणजे कोणाचीही निंदा न करणं. निंदा होईल कधी कोणाबद्दल दोषबुद्धी निर्माण झाली तर निंदा होईल. पण ज्यांचे सर्वत्र सच्चिदानंदाचे आहे हे हा ज्यांचा अनुभव आहे ते कोणाचीही निंदा करत नाहीत. आणि त्याच्याच म्हणजे जसं आपण मागे पाहिलं की श्वासाचा निरोध केला किंवा मन स्थिर होतं किंवा मनाचा निरोध केला तर श्वास स्थिर होतो. तसंच सच्चिदानंदाच्या प्राप्तीने ही दैवी संपदा जी आहे दैवी संपत्ती जी आहे ती स्वाभाविक होते. तसंच ही दैवी संपत्ती मिळवायचा प्रयत्न करून ती दैवी संपत्ती मिळाली का ईश्वर साक्षात्कार व्हायला सोपं जातं. तो सहज होऊन जातो. पुढे सांगतायत शांती अपैशुनम झालं. दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. दयाभूतेश्व सगळे जे काही निर्माण झालेले आहे त्या सगळ्या जीवांबद्दल अनुकंपा आहे दया आहे. ती दया
अशी आहे की त्याला काही म्हणजे दाखवायकरता दया नाहीये. आपण कोणाला अ, दान दिलं, तर लोकं दान दिल्यावर ते दानाचे अ, देवळात आपण पाहतो अशी पट्टी लावतात, की हे अमक्याने इतके दान दिले, तमक्याने तितके दान. तसंच कोणाला मदत केली, तर 4 वेळा आपण ऐकून दाखवतो. अगदीच ऐकून नाही दाखवलं, तर ज्याला मदत केली, तो जर आपल्याबद्दल कधी काय उलट-सुलट जर बोलला किंवा काही आपलं ऐकलं नाही, की आपल्याला लगेच अहंकार येतो. म्हणजे त्याच्यावर दया केली, ती त्याला मदत करण्यापेक्षा मी कसा मदत करणारा आहे आणि मी कसा मोठा आहे, हा अभिमान वाढवण्याकरताच झाली. पण ही दया जी आहे, ही स्वाभाविक दया आहे. लेकराला बघून जसं मातेला पाना फुटतो, गाईला पाना फुटतो वासराला पाहून, तशी ही संतांची स्वाभाविक स्थिती आहे. त्यांना सर्वच भूतमात्र बद्दल वात्सल्य आहे. तर ही झाली दया आणि अलोलुप्त्वम. लोलुपता नाही. लोलुपता म्हणजे अ, आसक्ती. इंद्रियाच्या विषयांबद्दल आसक्ती, त्याच्यातच गुंतून पडणं, त्याच्याच मागे लागणं ही लोलुपताला आहे. अलोलुप्त्वम म्हणजे त्याच्यात गुंतून न पडणं, म्हणजे इंद्रियाचे विषय, बाह्यभोग जरी प्रारब्धाने प्राप्त झाले किंवा नाही झाले, त्याच्यात अडकून न पडणं हे अलोलुप्त्व आहे. मार्दवम कोमलता. मधुराधिपते अखिलम मधुरम. श्रीकृष्णांचं सगळंच मधुर आहे म्हणतात. ते मधुरता ही कोमलता असल्याशिवाय मधुरता येतच नाही. आपण मागे उदाहरण घेतले की नाही मला लक्षात नाही, या कक्षेत घेतलं का ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यात, की स- सत्पुरुषांचे सत्पुरुष ओळखणं बाह्य लक्षणांनी कठीण आहे. म्हणजे ह्या उदाहरणाचा कोणी उपयोग करून सत्पुरुषांची परीक्षा घेण्यासाठी असं नाही सांगितलं जाते. एक एक आपल्याला पाहता येईल असं, की सत्पुरुष जे असतात, त्यांचे तळहात आणि तळपाय आपण पाहिले, तर ते अत्यंत कोमल आणि गुलाबी असे दिसतात आपल्याला. तिथे रखरखीतपणा नाही किंवा काही नाही. याचं कारण ती कोमलता, बुद्धी, चित्त सगळं शुद्ध झालेलं आहे आणि ती अंतःकरणाची कोमलता शरीरातही परिवर्तित होते. दत्त महाराज कवीश्वर कधी ते पायाला हात लावून नमस्कारही नाही करून द्यायचे किंवा हे. पण एकदा कुरवपूर क्षेत्री त्यांचा भागवत सप्ताह झाला आणि फार अशी इच्छा होती की महाराजांचे पाय आपल्याला कधीतरी चेपायला मिळावे. तर तेव्हा काय झालं कोणास ठाऊक, त्यांच्या बरोबर जे रघुनाथराव म्हणून असायचे, त्यांनी हाक मारली वडिलांना, तर वडील मला पण घेऊन गेले तिकडे आणि महाराजांचे पाय चेपा म्हणाले. मी हात लावला तर अगदी लोण्याहून मऊ आपण ऐकतो, पण मी ते प्रत्यक्ष अनुभवलं. काही ते चेपल्याचं समाधानच मिळेना इतकं ते मऊ शरीर. तर असे शरीरातही मृदुता येते, वाणीत मृदुता येते, कारण अंतःकरण मृदू झालेलं आहे. आणि ते मृदुता, ते मार्दव त्यांच्या वागण्या बघून बोलण्यात, नुसतं संतांचं एक वाक्य ऐकलं तरी आपला सगळा आपल्यापैकी ज्यांना संत सहवास मिळाला असेल त्यांना हा अनुभव आला असेल, की संतांपाशी गेल्यावर त्यांनी एखादं वाक्य जरी आपल्याशी बोललं, तर सगळा क्षीण जो आलेला असतो, प्रवासाचा म्हणा किंवा कामाचा म्हणा किंवा प्रकृती नीट नसेल, त्या नुसत्या गोड वाक्यानी आपला क्षीण निघून जातो. हे मार्दव त्यांच्याकडे असतं. आणि रीर चापलम. री म्हणजे लज्जा. तीव्र लज्जा वाटणं. कशाची? तर धर्माविरुद्ध काहीही आपल्याकडनं घडा घडतच नाही त्यांच्यावर, पण करायचा वि विचाराला लागणं. म्हणजे एखादी कुलीन स्त्री कशी पूर्ण आपलं शरीर झाकून घेते, कुठेही दिसण्याचा भागच नाही, कारण ती लज्जा त्यांच्यात आहे. तसं ही जी लज्जा आहे ती धर्माविरुद्ध काहीही करण्याविषयी लज्जा असल्यामुळे धर्माचरण कायम आहे. श्रद्धा सताम कुलजन प्रभवस्य लज्जा.
हे देवीचं स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे. काय आहे देवीचं स्वरूप? तर सज्जन जे आहे, श्रद्धावान सज्जन जे आहे, अशा कुलीन लोकांच्या मनातल्या लज्जारूपी अशा आपण आहात माते, असं सांगितलेलं आहे. तर ती लज्जा असणं हे दैवी प्रकृती चं लक्षण आहे किंवा ही दैवी प्रकृती आहे. आता मार्दव असलं म्हणजे काय कोणीही यावं काही करावं असं नाही. त्या बरोबर तेज आहे त्यांचं. ब्राह्मतेज त्यांचं आहे किंवा क्षत्रिय धर्मात असेल तर जे काही क्षात्र तेज असेल. पण तेज म्हणजे वागणं, बोलणं, दिसणं, अंगातनं किंवा चेहऱ्यातनंच म्हणजे प्रकाश बाहेर येतो की काय हे वाटणं तर झालं, पण बोलणं पण तेजस्वी, चालणं तेजस्वी, असं ते तेजयुक्त पूर्ण त्यांचं त्यांचं अस्तित्व असतं. आणि ते तेज असं असतं की त्यांच्या जवळपास कोणी खल जरी आला तरी तो त्यांच्याशी नम्रपणाने वागेल, असं ते तेज असतं. आणि क्षमा आहे, तेज क्षमा धृती शौचम. आपण आधी तिसरा श्लोक पूर्ण वाचू. 16वा अध्याय 3रा श्लोक. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. तेज क्षमा धृती शौचम. क्षमा. क्षमा आपल्याला माहितीच आहे. कोणी दुसऱ्यांनी केलेल्या अपराधाला बाजूला सोडून किंवा तो अपराध त्याच्याकडनं नाही झालाय ते प्रकृतीचं लक्षण आहे असं म्हणून त्याबद्दल अप्रतिकारपूर्वक हे अप्रतिकारपूर्वक तितिक्षा धरून राहणं हे झाले क्षमा. पूर्वी झालेल्या अध्यायात शांती हा शब्द आलाय. ती शांतियुक्त क्षमा. आता इथे आधी पहिल्या ह्याच्यात शांती पण सांगून झाल्यामुळे इथे शांती न घेता नुसती क्षमा घेतली, कारण ऑलरेडी शांती आहे आणि क्षमा मिळून शांती ही त्यात अध्यारूत आली. तर कोणाच्याही दुष्कृत्याला क्षमा करून टाकणं आणि हे करायला मोठं धैर्य लागतं. तर ती धृती पण आहे. धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती. आपल्या मनाची स्थिर वृत्ती अबाधित ठेवून ती धारण करून राहण्याची वृत्ती हे धैर्य आहे, ही धीरता आहे. हा पेशन्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते झालं. शौचम अंतर्बाह्य शुचिता. बाह्य शुचिता स्नानादिक आणि संध्यादिक कर्म भस्मधारण इत्यादी होते. तीर्थक स्नान आहे, बरेच काही उपाय आहेत. अंतःशुद्धी ही सज्जनांच्या संगतीने, प्रत्यक्ष संगती आणि वाङ्मयाच्या संगतीने होते. आहार शुद्धीनेही मन शुद्धी होते, त्यामुळे तशी शुची, बाह्य शुची ही अंतर्शुचीला कारणीभूत ठरते. तर तेजक्षमा धृती शौचम अद्रोहा. कोणाचाही द्रोह न घडणं म्हणजे कोणाच्या विरुद्ध मनातही नाही येणं. कोणाच्याही विरुद्ध मनात नाही येणं म्हणजे शत्रुभाव कोणाबद्दल नाही ही स्थिती. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे पूजन काय आहे तर कोणाचाही मत्सर न घडणं म्हणजे सर्वांतर्यामी जो भगवान आहे त्याचा द्रोह कुठेच नाही, हीच खरी त्याची पूजा असं तुकाराम महाराज म्हणतात. तर तो अद्रोह हा असा अद्रोह इथे दैवी संपदेत सांगितलंय. न अतिमानिता, जास्त अभिमान ठेवायचा नाही. आता अमानित्व हे मागे सांगितलं, मानाची अपेक्षाच ठेवायची नाही, ही त्याची पूर्णावस्था झाली. पण तोपर्यंत नातिमानिता. आता मग तिथे ना अतिम स्वल्प मानिता कोणती चालणार आहे? जर जी धर्माने सांगितलेलं आहे. धर्माने काय सांगितलेलं आहे? समजा आपल्या गुरूंचा कोणी अपमान केला, त्यांच्याकडे आपण जेवायला जाऊ का? तर नाही. तो मान ठेवायचा आहे, पण तो मान
आपला स्वतःचा नसून आपल्या सद्गुरूंसाठी, आपल्या देवासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या आई-वडिलांसाठी कोणी काही चुकीचं हे बोलत असेल, तर तो मान राखण्यापुरता मान, स्वतःचा असा मान काही नाही त्याच्यात. तर ना अति मानिता भवन्ति संपदं दैवी अभिजातस्य भारत. ही ही सगळी दैवी संपत्ती जी आहे ती अं, अं, ती जन्मजातच दैवी संपत्ती युक्त माणसाची असतात, म्हणजेच पूर्वकर्माचं फळ आहे. आणि साधकांना ती प्रयत्नपूर्वक मिळवून प्राप्तही करता येते. तर म्हणजे थोडक्यात काय झालं, तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य शुची, अद्रोह, कोणाबद्दलही द्रोह न वाटणं आणि अतिमानी नसणं, ही सगळी दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणं आहेत असं भगवान सांगतात. आता काय घ्यायचं ह्याच्यासाठी दैवी संपत्ती सांगितली. आता काय टाकायचं किंवा कशापासून लांब राहायचं किंवा आपल्यात काही दोष येऊ नयेत तर ते दोष काय कळले पाहिजेत म्हणून आसुरी संपत्ती सांगतात. असुर या शब्दाचा अर्थही आपण मागे बघितला. सुरक्षिती ती सुराहा, म्हणजे सु म्हणजे जे आपली सात्विकता, धर्मपरायण वृत्ती किंवा ईश्वरापरायण बुद्धी हे रक्षण करणारे ते सूर झाले. आणि असू काय आहे, जे क्षेत्रज्ञ सोडून जे आहे ते सगळं झालं असू, म्हणजे शरीर हे असू झालं. तर असुरक्षिती ते असुरा, म्हणजे आपल्या शरीराबद्दलच सगळा अभिमान घेऊन त्याचंच रक्षण, शरीर म्हणजे त्याच्यात स्थूल आणि सूक्ष्म शरीर सगळंच झालं, तर त्याच्याच बद्दल विचार, त्याचा स्वार्थ बघत राहणं हे असुरी संपत्तीचे लक्षण आहे. तर त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या. चौथा श्लोक. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीं. दंभ, दंभ म्हणजे रजोगुणयुक्त केलेलं सात्विक कर्म. सत्वगुणाने युक्त होऊन जरी राजसिक कर्म केलं तरी ते धर्म होतं आणि तरी ते मुक्तीला कारण होऊ शकतं. पण रजोगुणयुक्त होऊन सात्विक कर्म केलं तर त्याला म्हणतात दंभ, म्हणजे दाखवण्याकरता, लोकांनी मला चांगला म्हणावा किंवा मी कसा धार्मिक आहे किंवा लोकांनी मला विचारावं, माझं ऐकावं, माझा मोठेपणा सगळीकडे पसरावा म्हणून जे कर्म केलं जातं, पुण्यकर्म म्हणा, देवाचं विषयी, अध्यात्माविषयीचं कर्म, तर ते ते करणं हा झाला दंभ. दंभ एकदा झाला की मी मोठा आहे दाखवण्यासाठी धर्म केला की तो अहंकार मोठा होत जातो. मागे आपण वासुदेवानंद सरस्वतींच्या एका स्वामी महाराजांच्या एका स्तोत्राबद्दल म्हटलेलं, तर त्याच्यात असं आलं होतं की अखंड आत्मा अविनाशी दत्त तया पदी जे लाविती स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ. तो हा वित्तभ्रम आहे. म्हणजे वित्त हे काय, मानुषी वित्त म्हणजे धन वगैरे तर झालंच, पण कीर्ती मिळवणं हेही वित्त झालं, ज्ञानाचं पण वित्त झालं, उपासना मी इतकी केली असं जर वाटलं तर ते उपासनेचं वित्त झालं. तर हा सगळा भ्रम आहे. आपण अकिंचनो, जे काय चाललंय, विश्व चळत असे जेणे परमात्मेने करणे वा न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्मेने, हे ज्याला कळलं त्याला दैवी प्रकृती प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. पण मी आता असा धर्म केला, मी उपासना केली, मी एवढं देवाचं करतो तरी देव माझ्यासाठी काही करत नाही, असे जर मनात विचार येतात तर त्याचा अर्थ कुठेतरी आपल्याला आपला जो धर्म आहे तो दंभानी झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्यात दर्प आलेला आहे
असं जाणून त्याचा त्याग करायचा प्रयत्न करावा. दंभ, दर्प, अभिमान, मी अमुक, मी तमुक, मी असं देवाचं करतो किंवा मी अमक्या इतक्या वरच्या लेवलला काम करतो, हे सगळं झालं अभिमान. क्रोध आहे. अक्रोध जर दैवी संपत्ती आहे, तर साहजिकच क्रोध ही असुरी संपत्ती झाली. अ, पारुष्यमेवच. पारुष्य याचा अर्थ कठोरपणा. म्हणजे दंभ, दर्प. अ, दर्प म्हणजे असा अ, आपण ज्याला म्हणतो ना माज किंवा घमेंड, म्हणजे नुसता अभिमान नाही, ते तर माज असतो. ते इतरांना तुच्छ लेखणं असतं. अभिमान म्हणजे मी मोठा आहे समजणं, पण दर्पात दुसऱ्यांचा तिरस्कार ही होतो. तो झाला दर्प. क्रोध झाला कठोरपणा. अज्ञानही चाभिदातस्य पार्थ संपदा मासुरी, म्हणजे आणि शेवटचं अज्ञान, ईश्वर स्वरूपाबद्दल अज्ञान. ही सगळी आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्याची लक्षणे. अज्ञानही चापिदास्य पार्थ संपदम आसुरीम. आता इथे पुन्हा पार्थ म्हटलेला आहे, कारण कुंतीचा तू मुलगा, जी कुंती पूर्ण जिच्यात दैवी संपदा भरलेली आहे. आम्हाला दुःखातच ठेव, म्हणजे तुझं स्मरण आम्हाला राहील. आणि दुःखात असताना, आम्ही वनात असताना तू आम्हाला भेटायचा यायचास, आमचं दुःख दूर करायला यायचास. तर त्यामुळे विपदस संतु शश्वता असं कुंती मागते. अशी ती दैवी संपत्तीयुक्त तुझी आई आहे, हेही त्याला परत पुन्हा पुन्हा जसं सांगतात तसं इथेही सांगितलं. आता दैवी संपत्ती असली तर काय होतंय आणि आसुरी संपत्तीने काय होतं, हे आता भगवान सांगतात 5व्या श्लोकात. दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरीमता मा शुचः संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. दैवी संपत्ती काय करतोय, तर दैवी संपत्ती विमोक्षाय. विमोक्षाय म्हणजे मोक्षाला प्राप्त करून देते. विशेष अशा ते मोक्षपद आहे त्याला प्राप्त करून देते, म्हणजेच मुक्त करते. आणि निबंधाया सुरीमता, संसार बंधनाला किंवा जगाच्या बंधनाला किंवा मी जीव आहे या, हे जे बंधन आपण स्वतःच तयार करून घेतो, त्याला कारण ही आसुरी संपत्ती आहे. आणि निबंधाया आसुरी मता असं मत आहे म्हणतात. म्हणजे हे मत वेदाचंही मत आहे, माझंही मत आहे, अशा यांनी भगवंतही सांगतात. आता हे सगळं सांगितल्यावर अर्जुनाला कदाचित काळजी उत्पन्न होईल, अरे मग आपल्याला आपल्यात काय आसुरी संपत्ती आहे, मग आपल्याला दैवी संपत्ती आहे की नाही, मग आपलं नक्की आपल्याला जर धर्माबद्दल जे गोंधळ निर्माण झाला, म्हणजे आपल्यात दैवी प्रकृती कमी आहे का, अशी काही शंका अर्जुनाला येऊ नये म्हणून या श्लोकाच्या पुढच्या अर्ध्या भागात म्हणतात, मा शुच संपदन दैवीम अभिजातोसी पांडव. म्हणजे शोक करू नकोस, ही सगळी दैवी संपत्ती घेऊनच अभिजात, म्हणजे अगोदर घेऊनच जन्मलाय तू. जन्माला आलास नंतर तू दैवी संपत्ती मिळाली असे नाही. अभि याचा अर्थ जसं इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह आणि प्रोऍक्टिव्ह, तसं प्रोऍक्टिव्ह म्हणजे स्वतःहून दुसरा कोणी काही करायला न सांगता इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं, त्याला प्रोऍक्टिव्ह म्हणतात. तसं अभि याचा अर्थ अगोदरच काहीतरी जेव्हा करत असतो त्याला अभि असं म्हणतात. अभि हा या हे काय म्हणतात त्याला, त्या कोणत्याही शब्दाच्या आधी अभि लावतात तेव्हा अगोदरच किंवा आधीच तो पुढच्या शब्दात जो काही गुण आहे तो आधीच मिळालेला आहे, किंवा ती क्रिया आहे ती आधीच पासूनच ती आहे, अशा यांनी त्याचा अर्थ होतो. अभिजात म्हणजे ते घेऊनच जन्माला आलेला आहे असं सांगतात. एवढं मोठं सर्टिफिकेट आहे. आपण मागेही पाहिलं, आपण सहज म्हणून जातो, काय अर्जुनाला कन्फ्युजन झालं, तो काय लढणार नाही म्हणाला. पण अर्जुन कोण आहे, त्याची लायकी काय आहे,
हे आता दैवी संपत्ती तुझ्यात आत्ता मी गीता सांगितली आणि आलंय म्हणत नाहीयेत भगवान. भगवान म्हणतायत की माशुच संपदन दैवीम अभिजातोसी पांडव, म्हणजे जन्माला येतानाच अगोदरच तू ही दैवी संपत्ती घेऊन आलेला आहेस, असा अर्जुन आहे. त्यामुळे आपल्याला जर गीतेचा अर्थ खरा कळायचा असेल, त्या गीतेचा अर्थ कळून जर आपल्याला मोक्षपदापर्यंत जायचं असेल, तर ही दैवी संपत्ती मिळवल्या वाचून, आसुरी संपत्तीचा त्याग केल्या वाचून ते होणं फार कठीण आहे. आता आधीच्या श्लोकात, 4थ्या श्लोकात आसुरी संपत्ती सांगितली. आता दैवी देव आणि असुर यांचे मार्ग कसे असतात हे साधारण सांगून मग पुढे आसुरी संपत्ती घेऊन जे जन्माला आहेत त्यांचं पुढे वर्णन करतायत. भगवंतांनी आसुरी संपत्ती सांगायला 4थ्या श्लोकात सुरुवात केली. 5वा श्लोक अर्धा सांगितला, मध्येच अर्जुनाला सांत्वना दिली, कारण त्याला नम्रतेने म्हणा किंवा गोंधळलेल्या अवस्थेत आधी होता आणि ईश्वराचं सांगणं सुरुवातीला त्याला कळत नव्हतं, म्हणून कदाचित त्याला वाटेल की आपल्यात काही आसुरी प्रवृत्ती आहे का, म्हणून तो त्याचा संशय येण्याआधीच दूर करण्यासाठी मध्येच दैवी आसुरी प्रकृतीबद्दल बोलताना तू दैवी प्रकृती घेऊन जन्माला आल्यास हे सांगितलं. आणि आता सांगतायत 6व्या श्लोकात, द्वौ भूत सर्व लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरश प्रोक्तम आसुरम पार्थ मे शृणु. आता मी तुला आसुरी प्रकृती का सांगतोय, कारण मी आधीच दैवी संपत्ती प्रकृती सांगितलेली आहे. आणि जगात दोनच प्रकारचे जीव असतात, किंवा चांगला किंवा वाईट, दैवी प्रकृती किंवा वाईट आसुरी प्रकृती, अशा 2 प्रकारांमध्ये आपण सगळ्या जीवांचं वर्गीकरण करू शकतो. एक पहिला प्रकार आहे दैवी, दुसरा प्रकार आहे आसुरी. तर दैवी प्रकृती तर मी तुला आधीच सांगितली म्हणतात भगवान, दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. म्हणजे दैवी प्रकृती मी तुला आधीच विस्ताराने सांगितलंय. आता मजा पहा, दैवी प्रकृती सांगायला सुरुवात केली पहिल्या श्लोकात, दुसऱ्या श्लोकात कंटिन्यू झाली, तिसरा श्लोक झालं, 3 श्लोकात दैवी प्रकृती सांगितली आणि अर्जुनाला सांगतात काय, मी हे तुला विस्ताराने सांगतोय. आता याचा कसा अर्थ लावायचा, तर आपण मागेही बघितल्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अशा ब्रह्मवाक्याने तिथल्या तिथेच तो शिष्य, जर अधिकारी शिष्य असला तर तिथल्या तिथेच तो मुक्त होतो. म्हणजे तो त्या दैवी प्रकृती प्राप्त करून मुक्तीपर्यंतही जातो. आणि मग त्याला दैवी प्रकृती परत ही दैवी प्रकृती आहे असं सांगायची गरज पडत नाही. इथे दैवी प्रकृती कोणत्या हे ते प्रत्येक दैवी गुण सांगणं हाच फार मोठा विस्तार आहे, असं भगवान जाणवून देत आहेत. आपण म्हणतो ना, तवरून ताकबाद, जसा तो ज्ञानी जो तयार शिष्य आहे, जो साधन चतुष्टय संपत्ती मिळवून पुन्हा तो श्रद्धावान ये, श्रद्धावान लभते ज्ञान तत्परच संयतेंद्रिया. तर साधन चतुष्टय संपत्ती मिळवून संयतेंद्रिय झाला, मुमुक्षा आलेली आहे, नित्यानित्य विवेक झालेला आहे, उपरती आलेली आहे, हे सगळं झाल्यानंतर यमनियम साधलेले आहेत, हे सगळं झाल्यानंतर त्याच्या म्हणजे त्याच्या मनात किंवा त्याच्या अंतःकरणात तो ईश्वराचा प्रकाश येऊन अंतःकरण शुद्ध होतं आणि ते चित्तत्वात
विलीन होऊन जातं आणि तेव्हाच तो सच्चिदानंद प्रकट होतो आणि तोच आत्मलाभ म्हणून म्हटला गेलेला आहे. तर सांगायची गोष्ट अशी की म्हणजेच जो अधिकारी आहे, अति उत्तम अधिकारी जसं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणतात, हात ठेवला निवृत्तीनाथांनी आणि ते प्रगाढ समाधी अवस्थेत गेलेले आहेत. तर त्यामुळे त्या मानाने नुसती दैवी संपत्तीचे गुण नुसतं सांगणं हाही मोठा विस्तार आहे. तर आत्ता आपल्याला हे थोडक्यात वाटतंय. जेव्हा हे विस्तारपूर्वक आहे असं वाटेल, तेव्हा आपल्याला भगवंताचं गूढ सांगणं आपल्याला अनुभवायला येईल. आत्ता शब्दांनी कळले, पुढे ते अनुभवायला येईल. हां. आता सांगतायत 6व्या श्लोकात. हां, 6वा श्लोक झाला आपण. आता दैव विस्तरसक प्रोक्त आसुरून पार्थमे शृणु. आता आसुरी प्रवृत्ती पुढे सांगायला अजून सुरुवात केलेली आहे. 7व्या श्लोकात प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. प्रवृत्ती काय आहे, निवृत्ती काय आहे? प्रवृत्ती म्हणजे टुवर्ड्स, प्रो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं. म्हणजे टुवर्ड्स आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे नी, म्हणजे अवे फ्रॉम. तर प्रवृत्ती म्हणजे जगाकडे, क्षेत्राकडे, जगातल्या सर्व विषयांकडे, विषयभोगांकडे झालेली वृत्ती, ती प्रवृत्ती झाली. आणि सगळ्या विषयांपासून बाजूला नेणारी ती निवृत्ती झाली. तर खरी निवृत्ती प्राप्ती झाल्याशिवाय प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय हे समजू शकत नाही. कारण प्रवृत्तीत अडकलेला माणूस, विषयात अडकलेला माणूस, कोट्यावधी रुपये आहेत, त्यांनी समजा लाख रुपये एका मंदिराला दिले, तो म्हणतो बघा माझे किती मी त्यागी आहे. म्हणजे त्याला त्याची ते करणं हे निवृत्तीचं लक्षण आहे असं वाटतं. पण ते त्याला तेवढं दान देऊन आपण दानी आहोत हे समाधान करून घ्यायचं असतं आणि लोकांना दाखवायचं असतं मी कसा धार्मिक आहे. त्यामुळे प्रवृत्तीतलीच अजून अहंकार वाढवणारी गोष्ट ही त्याला निवृत्ती स्वरूप वाटू शकते. म्हणून जोपर्यंत सद्गुरूंच्या कृपेने सात्विक बुद्धी होत नाही, तर तोपर्यंत हे जन जे आहेत, या कसे जनता असुरी प्रवृत्ती असलेले जन, ते प्रवृत्ती आणि निवृत्तीचं स्वरूप विधू म्हणजे विथ म्हणजे जाणणे, म्हणजे ते न विधू म्हणजे जाणू शकत नाही. आणि काय होतं म्हणजे प्रवृत्ती निवृत्ती हे तर आसुरी प्रवृत्तीचे लोक जाणतच नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं, न शौचम न नापी चाचारो, शौच ते बाळगत नाही आणि आचार धर्म सगळा त्यांनी सोडून दिलेला असतो. कारण आचार धर्म करणं हे त्यांना कदाचित प्रवृत्ती वाटेल. अरे हे काय करत बसायचं, हे कर्मकांड कशाला पाहिजे. हल्ली एक फॅड निघालेलं आहे, स्पिरिच्युअलिटी इज डिफरंट दॅन रिलिजन. स्पिरिच्युअलिटी कॅनॉट बी डिफरंट दॅन रिलिजन. कारण अर्थ काम मोक्ष हे मिळण्यासाठी धर्माचं अधिष्ठान, धर्माचरण आवश्यक आहे. त्यामुळे रिलिजन मधनं स्पिरिच्युअलिटी आहे. पण हे कर्मकांड कशाला, मी फक्त मेडिटेशन कधी करता, किती करता, करताना तुमच्या मनात काय विचार असतात, हे न पाहता जे काही सन्मार्गाने चालल्यात त्यांची पण चेष्टा करणं, असं त्या लोकांचं होऊ शकतं. त्यामुळे त्यांच्याकडे शौच नाही, काही आचार धर्म नाही. आचार धर्म म्हणजे वैदिक पद्धतीने सांगितलेला कर्ममार्ग तो नाही. आणि सदाचार म्हणजे सामान्य धर्मही वेदांनी सांगितलेला, नित्यकर्म नैमित्तिक कर्मही नाहीत आणि सामान्य धर्म जे सगळ्यांना सर्वभूत हिते रता राहायचं, खरं बोलायचं, कोणाचं काही घ्यायचं नाही, हे सगळ्या गोष्टी पण तो उपयोगी नाहीत असं त्याला वाटतं.
आणि त्याच्याबरोबर सत्याचीही कास नसते, कारण आवश्यकच वाटत नाही. असत्य बोलून मला मला जर काही व्यावहारिक फायदा होत असेल तर बोलायला काय हरकत आहे, अशी ती वृत्ती होते. तर ती सगळी आसुरी वृत्ती आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, असत्य तिकडे अ, अ, किंवा अ, सत्याचा ठाव त्यांच्याकडे नसल्यामुळे मग काय होतंय, की अ, त्यांची अशी वृत्ती होते, की ते उघड-उघड असं सांगायला लागतात. अच्छा, काय सांगायला जातात ते 8व्या श्लोकात आधी पाहू आणि मग त्याचा अर्थ पाहू. अ, मला वाटतंय 40 मिनिटं होत आलेली आहेत. तर 8वा श्लोक आपण उद्या घेऊ. त्याआधी काही शंका असेल एखाद्या तर विचारता येईल किंवा मग आपण प्रार्थना घेऊन आज इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.